ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ट्विट मी शरद पवार साहेबांचं वाचलं. बाकीचं ट्विट वाचावं असं मला वाटलं पण नाही. पहिली गोष्ट, शरद पवार साहेबांच्या ट्विटमध्ये जे काय आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठीच आजची पत्रकार परिषद आहे. बाकी दोघांनी माझ्याबद्दल काय लिहिलं आहे, कुठची जमीन खरेदी केली, काय केलं, पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करावं, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. तो राजकीय भाग झाला. शरद पवार साहेबांनी ट्विटमध्ये काय म्हटलं की याच्यामध्ये सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे शरद पवार साहेबांचं देखील काही गैरसमज काही लोकांनी करून दिलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित हा संभ्रम निर्माण झाला असेल. आणि दोघांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की यांनी ट्विट केलं त्याने ट्विट केलं, ते माझ्या दृष्टीनं पॉलिटिकल ट्विट आहे, बरोबर आहे. पण मी त्याच्यावर असं पण विचारू शकतो की जंतर मंतरवर तुम्ही विद्यार्थ्यांना सपोर्ट केला, मग झारखंडमध्ये का केला नाही, ते पॉलिटिकल आहे, ते आपण बाजूला ठेवू, बरोबर आहे. शरद पवार साहेबांचं जे ट्विट आहे त्याच्यामध्ये त्याला प्रतिसाद देत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील ट्विटद्वारे एक उत्तर दिलेलं आहे. आणि या संपूर्ण 36,000 कंपन्या आणि चाकट या संदर्भातली वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर ठेवलेली आहे. आता पहिली गोष्ट, काही लोकांनी कंपन्या याचा अर्थ डायरेक्ट उद्योगधंदे असा लावला. त्या कुठच्या कंपन्या बंद झाल्या त्याची पण यादी आहे. कुठच्या सेक्टरमधल्या कंपन्या बंद झाल्या याच्याकडनं घे. तर कुठच्या सेक्टरमधल्या कंपन्या बंद झाल्या, तर त्या सेक्टरमध्ये पहिला जाऊन आपण अभ्यास केला पाहिजे. ॲग्रिकल्चर कंपन्या बंद झाल्या, कन्स्ट्रक्शन कंपन्या बंद झाल्या, ट्रान्सपोर्ट कंपन्या बंद झाल्या, मॅन्युफॅक्चरिंग मायनिंग कंपन्या बंद झाल्या, त्याच्यानंतर रिअल इस्टेटमधल्या कंपन्या बंद झाल्या. कंपनीज अधिनियम 213 अंतर्गत रजिस्टर्ड असलेल्या कंपन्या या बंद झाल्यात 5 वर्षांमध्ये. मग याच्यामध्ये केंद्र सरकारची एक स्वच्छता मोहीम असते. जी कंपनी, उदाहरणार्थ एखादी कंपनी तुम्ही स्थापन केली पण ती चाललीच नाही, तर ती बंद करण्याचे अधिकार हे केंद्र शासनाला आहेत, राज्य शासनाला आहेत. अशा पद्धतीनं तो स्वच्छता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि 5 वर्षामध्ये 36,211 कंपन्या बंद झाल्या असं आमच्या मंत्री महोदयांनी सांगितलं. पण कंपन्या बंद झाल्या म्हटल्यानंतर सकाळी पत्रकार परिषद सुरू झाली की हे म्हणजे उद्योगधंदे बंद झाले. आता याच्यातल्या काही कंपन्या त्यांच्या पण असतील बंद झालेल्या, ज्या उघडून ठेवलेल्या आहेत सरकारमध्ये असताना काहीतरी उद्योग करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काही चलनच झालं नाही, म्हणजे त्या पण कंपन्या बंद झाल्या असतील. म्हणजे हा माझा अंदाज आहे. तेव्हा कुठच्या कंपन्या बंद झाल्या आहेत त्याचं मी तुम्हाला कॅटेगरी सांगितली. कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, टुरिझम कंपनी आहे, रिअल इस्टेट कंपनी आहे, ॲग्रिकल्चर कंपनी आहे, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मायनिंग कंपनी आहे. या अशा ज्या कंपन्या आहेत ज्या 213 अंतर्गत रजिस्टर केल्या जातात त्या ह्या कंपन्या बंद झाल्या. बरं, या कंपन्या बंद होत असताना 2015-16ला आपल्याकडे या कंपन्या देशामध्ये किती रजिस्टर्ड होत्या, तर 6,78,768. मग मोदी साहेबांचं सरकार आलं त्याच्यानंतर किती कंपन्या रजिस्टर झाल्या, तर 21,17,447. म्हणजे जे लोक सांगतायत की कंपन्या बंद झाल्या त्यांचा निष्क्रियपणा किती होता बघा. 2015-16ला फक्त 5 ते 6 लाखापर्यंतच्या कंपन्या ज्या मोदी साहेबांच्या सरकारनंतर 21 लाख झाल्या. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो वाटा आहे कंपन्या स्थापन व्हायचा तो महाराष्ट्रामध्ये. मग आता 3 जून 2026ची परिस्थिती काय आहे, तर 3,96,211 कंपन्या या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर झालेल्या आहेत. दिल्लीमध्ये 2,72,342 रजिस्टर झालेल्या आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये 1,85,982 कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. हे सगळ्यात जास्त कंपन्या रजिस्टर होण्याचं ठिकाण, डेस्टिनेशन हे महाराष्ट्र आहे. हे काही लोकांना दिसत नाही, जाऊ दे, ते मुद्दाम त्यांना दिसत नसेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, पण या कंपन्या ज्या बंद झाल्या आहेत या कंपन्या औद्योगिक क्षेत्रातल्या आहेत का, तर त्याच्यामधल्या काही औद्योगिक क्षेत्रातल्या मॅन्युफॅक्चरिंगच्या असू शकतात. पण जे मगाशी मी तुम्हाला सेक्टर सांगितले की अमुक सेक्टरमधल्या कंपन्या बंद झालेल्या आहेत. आता अनेक वकील महोदय देखील इथे उपस्थित आहेत. त्यांनी जरी एखादी संस्था 213 अंतर्गत रजिस्टर केली असेल आणि ती रजिस्टर केलेली संस्था जर चालली नसेल, कंपनी चालली नसेल, तर ती देखील 1.5 वर्षांना आपोआप बंद होते. त्यातल्या त्या संस्था आहेत. पण ठीक आहे, काही लोकांचं अज्ञान आहे असं मी म्हणणार नाही. परंतु अशा पद्धतीनं 36,000 कंपन्या गेल्या, 36,000 कंपन्या गेल्या, 36,000 कंपन्या गेल्या. त्या कंपन्या कुठच्या गेल्यात, कदाचित रत्नागिरी जिल्ह्यातली देखील कुणीतरी काढलेली टुरिस्ट कंपनी असेल, कुणीतरी काढलेली रिअल इस्टेट कंपनी असेल, कुणीतरी काढलेली ट्रान्सपोर्ट कंपनी असेल, कुणीतरी काढलेली अजून कुठची 213 अंतर्गत संस्था असेल, ही देखील बंद झालेली असू शकते. याचा अर्थ 36,211 प्रकल्प हे स्थलांतरित झाले. हा जो कोणी शोध लावलेला आहे याचा सत्कार उद्या खरं तर लाल किल्ल्यावरच झाला पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं फेक नरेटिव्ह पसरवणं आहे. आणि अजून एक त्याच्यातली महत्त्वाची माहिती जी आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे उत्पादित कंपनी नव्हे या असतील त्याच्यामध्ये
काही काही कंपन्या असतील, पण ट्रान्सपोर्ट कंपन्या पण आहेत ना. आता ह्याच्यामध्ये अजून एक गंमत आपल्याला दाखवतो. महाराष्ट्रामध्ये 36,211 कंपन्या बंद झालेल्या दिसत आहेत. दिल्लीमध्ये 34,800 कंपन्या बंद झालेल्या दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 23,100 कंपन्या बंद झालेल्या दिसत आहेत. वेस्ट बंगालमध्ये 20,200 कंपन्या बंद झालेल्या दिसत आहेत. तामिळनाडूमध्ये 12,600 कंपन्या बंद झालेल्या दिसत आहेत. गुजरातमध्ये 11,200 कंपन्या बंद झाल्या आहेत. कर्नाटकमध्ये 11,000 कंपन्या बंद झाल्या आहेत. तेलंगणामध्ये 9,000 कंपन्या बंद झाल्या आहेत. आणि बाकीच्या राज्यांमध्ये 45,557 कंपन्या या बंद झाल्या. पण या बंद झाल्याचं कारण काय? कधी स्वच्छता मोहीम होते, काही ऑडिट दाखवत नाहीत, अजून काही गोष्टी असतात, काही फिनान्शियल क्रायसिस निर्माण होतात. अशा पद्धतीने ह्या कंपन्या बंद झालेल्या आहेत. आणि या कंपन्या बंद झालेल्या असताना देखील महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये गेली 4 वर्ष 1 नंबरला आहे. हे देखील वस्तुस्थिती आहे. आणि FDIमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. हा काय सर्वे शिवसेना आणि भाजपनं केलेला नाही, तो RBIनं केलेला सर्वे आहे. त्याच्यामुळं फेक नरेटिव्ह सेट करणं हे अयोग्य आहे. उद्योग विभाग कसं काम करतोय हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आता थोडं येतो चाकणवर. चाकणच्या इंडस्ट्रीच्या पदाधिकाऱ्याशी बोलल्यानंतर त्यानं तिथनं काय उत्तर दिलंय हे तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं कोण पत्रकार परिषद घेऊन उद्योग विभागावर टीका करतो याच्यापेक्षा कुलकर्णी नामक चाकणच्या पदाधिकाऱ्यानं MIDC बद्दल काढलेले चांगले उद्गार ही आमची पोचपावती आहे. आणि चाकणच्या बाबतीत 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः बैठक लावलेली आहे. मी स्वतः तिथे जातोय. तिथं त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय पाहिजे किंवा अन्य जे काय पाहिजे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन मिटिंग घेतोय. काही लोकांनी, मी हे पवारसाहेबांच्या बाबतीत बोलत नाही, पण काही लोकांनी नुसतं प्रेस कॉन्फरन्स घेण्यापेक्षा गडचिरोलीला गेलं पाहिजे. गडचिरोलीमध्ये कुठच्या कंपनीमध्ये काय गैरव्यवहार झाला आहे हे जाहीरपणे सांगायला पाहिजे. चाकणमध्ये उद्योगमंत्र्यांना काय केलं आहे जाहीरपणानं सांगायला पाहिजे. उगाच हवेत दगड मारून उपयोगाचं नाही. शरद पवार साहेबांनी जे ट्विट केलं त्याला प्रतिसाद देणं किंवा त्या शंकांचं निरसन करणं ही उद्योगमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. बाकीच्या ट्विटना किंवा बाकीच्या सल्ला नक्की घेऊ, परंतु तो राजकीय आकसापोटी जर असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू. सर, पण चाकणचा मुख्य मुद्दा हा उद्योग नसून रस्ता आहे. रस्ते खराब असल्यामुळे जास्तीत जास्त कंपन्या घेतात. अगदी बरोबर आहे. चाकणचे 2 प्रकारचे रस्ते आहेत. एक MIDCच्या हद्दीतले रस्ते आहेत आणि MIDCच्या बाहेरच्या हद्दीतले रस्ते आहेत. त्याच्यामध्ये PMRD येतं, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग येतो, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका येते आणि MIDCच्या 27 किलोमीटरच्या रस्त्याचा जो प्रश्न आहे त्याला पैसे मी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यातले 15 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत. उर्वरित देखील पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहेत. आणि बाकीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डिसेंबर 2027 पर्यंत आम्ही चाकणचं पूर्ण करतोय. हा राहिला माझ्या विभागाशी संबंधित भाग. पण बाकीच्या विभागांना घेऊन म्हणजे PMRD आयुक्त असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त असतील, सार्वजनिक बांधकाम CE असतील, माझ्या विभागाचे CE असतील, आम्ही सगळे 16 तारखेला 4 वाजता चाकणच्या संदर्भामध्ये चाकणमध्येच बसणार. शरद पवार साहेब सुद्धा चाकणमध्ये जाऊन MIDCच्या उद्योगांची भेट घेणार आहे. नाही, त्याच्यामध्ये वावगं काय आहे? शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रातल्या MIDC होण्यासाठी प्रयत्न केलेले आहे, ते कोणच नाकारत नाही. आणि शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं जर एखादी सूचना केली त्याच्याकडे आम्ही राजकारण म्हणून बघत नाही, पण काही लोक राजकारण म्हणून जे ह्याच्याकडे प्रकाराकडे बघतायत ते त्यांनी बंद केलं पाहिजे. आणि प्रत्येकानं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये काय काय चाललंय याचं लक्ष दिलं पाहिजे. सर, चाकणप्रमाणे इतर जिल्ह्यातूनही उद्योग जाता कामा नयेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असं कुठलं गेले? पुण्यात मुंबईतनं गेले आहेत. कुठं? मुंबईत कुठच्या MIDCतनं गेले? मुंबईतनं उद्योग गेलेले स्थलांतरित झाले नाही. मुंबईमध्ये MIDC कुठची आहे? MIDC सोडून इतर पण ह्याच्यातनं उद्या इथं प्रायव्हेट कुणीतरी उद्योग सुरू केला, त्याच्याने त्याच्या पार्टनर बरोबर भांडण झालं म्हणून तो उद्योग गेला, त्याला काही MIDCचा मंत्री जबाबदार नसतो. मुंबईमध्ये एकच MIDC आहे, अंधेरी MIDC. आणि त्या अंधेरी MIDCमध्ये प्रचंड मोठे उद्योग तिथे सुरू आहेत. MMR रिजनमध्ये तळोजा असेल, रांजणगाव असेल, आपलं तळेजा असेल, पाताळगंगा असेल, तिकडे अंबरनाथ असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, सगळीकडे चांगले उद्योग सुरू आहेत. तर रोहित पवार असं म्हणतात की चाकणच्या विषयावरती आम्ही समोरासमोर येऊन चर्चा करत आहोत. येऊ देत ना, मग चर्चा करू. शरद पवार साहेबांच्या ट्विटला मी बांधील आहे. शरद पवार साहेबांच्या ट्विटच्या संदर्भात मी चर्चा केलेली आहे. जे राजकारण करतायत त्यांचं राजकारण त्यांना लक्षाला भाऊ. प्रमोद जेठार पण द्यायचं. प्रमोद जेठार पण द्यायचं झालं. कशात? म्हणजे ते प्रमोद जेठारनी केडमध्ये मी या MIDCचा प्रमोद जेठार हे आमचे नेते आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. सर, आपल्या तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील युवक देसाई यांची पंतप्रधानांबरोबर भेट झाली, आपणही त्यांचे हे केले. हा अभिमानाचा
क्षण होता त्यांच्या दृष्टीनं आणि रत्नागिरीच्या दृष्टीनं देखील. 1.5 वर्षापूर्वी या सगळ्या मंडळींना पालकमंत्री म्हणून जे काही सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे. परंतु हा आपल्या जिल्ह्याचा अभिमान आहे की फणसाच्या बाबतीमध्ये त्यांनी काही रिसर्च जे केलेला आहे त्याच्या बाबतीत नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना भेट दिली, हा रत्नागिरीचा अभिमान आहे. सर, तुम्ही मगाशी आता बोललात की शरद पवारांच्या ट्विटला उत्तर देतोय किंवा त्यांच्या ह्याला प्रतिसाद देतोय. नॉट उत्तर. प्रतिसाद देताय तुम्ही, पण साधारण- शब्दानं काय होतं हे बदलून जातं ना, अर्थ बदलून जातो. तर एका अर्थानं जे आता उद्योग बंद झाले, कंपन्या काही बंद झाल्या असतील किंवा काही स्थलांतरित देखील काही कारण असतील, सो अशी काही आकडेवारी आहे की याच्याबरोबर काही रोजगार. पहिली गोष्ट अशी आहे की कुठचीही कंपनी स्थलांतरित झालेली नाही. मी स्वतः कुलकर्णी नामक पदाधिकाऱ्यांशी बोललो, हे तर मी जाहीरपणानं बोललो आहे आणि मी कधीही असं कोणाचं रेकॉर्डिंग करत नाही. परंतु जे काही चाललेलं राजकारण आहे त्याच्यातनं मी ते मुद्दामच समोरच्या लोकांची भूमिका काय आहे ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचावी आणि कशा बाबतीमध्ये कोण कसं राजकारण करतं हे कळण्यासाठीच मी ते रेकॉर्डिंग केलेलं होतं. मी 16 तारखेला भेटून त्यांच्या सगळ्या शंका दूर करेन आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये देखील तुम्ही ऐकलं असेल, माझी बैठक ज्यावेळी होईल त्यावेळी तुमचे 90% कामं मी मार्गी लावेल असं त्यांना मी विश्वास दिलेला आहे. या काळामध्ये काही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जवळपास 76% वित्त उद्योगमध्ये चाकणमध्ये आहेत, ते फक्त रजिस्ट्रेशन झालेले होते, ते कधीच सुरू झालेले नव्हते. एक्झॅक्टली मी तेच सांगतो. त्याच्यामध्ये तीच आहे, मी जसं सांगितलं की कंपन्या ॲक्टचे काही वेगवेगळे नियम आहेत, त्याच्यामध्ये जे जे काय घडलेलं आहे त्याचा मी स्वतः रिव्ह्यू घेतो ना. मी उद्योगमंत्री म्हणून पळून नाही जात आहे. मी चाकणला तिथं जाऊन त्या उद्योजकांबरोबर बैठक घेतोय. 2 तास लागू दे, 3 तास लागू दे, 4 तास लागू दे, त्यांच्या शंकांचं निरसन दूर होईपर्यंत मी तिथून चाकणमधनं उठणार नाही. सर, आपल्या आज आपण तालुक्यामध्ये मोठ्या त्यांचा- प्रमाणावर एक सुंदर रॅली काढली, राज्यातली पहिली आणि रत्नागिरीतली पण पहिली असू शकते. त्या संदर्भात आपण एक घोषणा केली की 16 ऑगस्टला दरवर्षी स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा घेणार. नेमकं नाही, 15 ऑगस्टला मी राज्याचा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री असताना 2013-2014 झेंडावंदन झाल्यानंतर माजी सैनिकांना देखील वंदन करावं, त्यांना देखील मानवंदना द्यावी म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माजी सैनिकांचा मेळावा घेऊन त्या माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम मी आयोजित करायचो. 14 तारखेची आजची जी रॅली होती ज्याला प्रचंड प्रतिसाद रत्नागिरीकरांनी दिला, हजारो लोक यामध्ये सामील झालेले होते. हे काही या वर्षापूर्वी केलेला हा इव्हेंट नाही किंवा हा रॅली नाही किंवा कोणाला उत्तर देण्यासाठी काढलेली ही रॅली नाही. तर आता दरवर्षी 14 तारखेला 10 वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ ही तिरंगा रॅली दरवर्षी आता रत्नागिरीमध्ये निघेल आणि 15 तारखेला झेंडावंदन झाल्यानंतर 10, 10:30, 11 वाजता माजी सैनिकांचा सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम देखील रत्नागिरीमध्ये होईल. हे आपल्या तालुक्यामध्ये सतकोंडीमध्ये एक भारतीय शिपयार्डचं युनिट येतं, कालच मत्स्य मंत्र्यांनी घोषणा केली. काय नेमकी त्याची परिस्थिती? त्या परिसरामध्ये येतोय गोवा शिपयार्ड नावाची ती जी कंपनी आहे, ती गोवा शिपयार्ड नावाची कंपनी फार मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे त्या परिसरामध्ये करते आणि त्याच्यामधनं देखील चांगल्या पद्धतीचा रोजगार तिथे निर्माण होणार. किती सारण जी जागा घेणार वगैरे काय? त्यांनी आता त्यांच्या रेसिडेन्शियल कॉलनीसाठी 100 एकर जागा मागितलेली आणि प्लांटसाठी 250 एकर जागा मागितली. सर, जिंदालच्या गॅसच्या संदर्भात जी शीप आली आहे त्याच्यात दंड आकारली, नेमकी वस्तुस्थिती काय आपण याची माहिती घेतली? या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मी पूर्ण अधिकार दिलेले आहेत. त्या शिपच्या मालकामध्ये आणि दुसऱ्या कुठच्या तरी व्यापाऱ्यामध्ये वाद असल्यामुळं ते शिप किनारी येऊ शकलं नाही. मी स्पष्ट जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सूचना दिलेल्या आहेत. हा दोष काही इथला जनतेचा असू शकत नाही. याच्यातनं वाईट परिणाम जर झाले तर याला सर्वस्वी जबाबदार ज्यांच्या जेटीवर हा गॅस आणला जातोय त्या JSWला आणि त्या दोन्ही कंपन्यांना जबाबदार धरलं जाईल. हे सांगितल्यानंतरच ते शिप आता समुद्रात आतमध्ये काहीतरी गेलेलं आहे. सर, सचिन म्हणजे असं महाराज आता म्हटलं म्हणजे या प्रेसमध्ये मूळ जरा चाकांच्या मुद्द्यावरती पुण्या उद्योगांच्या की मी पवार साहेबांच्या ट्विटला प्रतिसाद देतोय, तुम्ही रविवारी तिकडे जाताय आणि मिटिंग घेत आहे. आता सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं होतं की तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने रेड कार्पेट घातलं जातं किंवा यांचे संवाद साधला उद्योजकांनी संवाद साधला जातो त्यानुसार तुम्ही जाणं हे रविवारी झाल्यापेक्षा तुम्ही इमिजिएट का जात नाही, त्याला काय उत्तर द्याल का तुम्ही? म्हणजे त्याची काही कारण असतं? नाही, माझी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे ना. माझी त्या उद्योजकांशी चर्चा सुरू आहे. मी काल त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याकडनंच मी वेळ घेतलेली आहे. काल त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. उद्या फ्लॅग होस्टिंग तर मला करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आज देशाप्रती तिरंगा रॅली रत्नागिरीकरांनी काढली होती. पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये सामील होणं. मी त्यांच्या पूर्ण संपर्कामध्ये आहे त्या उद्योजकांचा आणि त्या उद्योजकांचा माझ्यावर विश्वास आहे. हे कालच्या व्हिडिओमधून तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा वेळ घेऊन 16 तारखेला मी तिथे जातोय
आणि त्यांना सगळ्या गोष्टीचा मार्ग काढून देतो. साहेब, नागपुरातून गडचिरोलीला जाताना नेमकं काय झालं होतं? जेनझी पुन्हा एकदा राजकारणातील महत्वाचं केंद्रबिंदू ठरताना पाहायला मिळतात. आता राज ठाकरे सुद्धा म्हणतात की या जेनझीवरती पूर्ण राजकीय गणित 2029 अवलंबून असते. भाजपने देखील इन्फ्लुएन्सर तयार करण्याची देखील सूचना वगैरे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वयोगटामधला तरुण आणि तरुणी आता मतदान करणार आहे त्यांच्या ज्या काय आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं त्यांना कुठच्या गोष्टीमध्ये दोष देण्यापेक्षा त्यांच्या मनातली इच्छा काय आहे, त्यांच्या संकल्पना काय आहेत, त्यांना कशा पद्धतीनं तालुका घडवायचा आहे, जिल्हा घडवायचा आहे, राज्य घडवायचं आहे, देश घडवायचा आहे, हे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही जर पुढे गेलो तर आमच्याबद्दलचा विश्वास देखील जनजींचा वाढणार आहे. पण हे सगळं करत असताना त्यांच्या जीवावर कोणी राजकारण करू नये. कारण बघा ना, विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, विद्यार्थ्यांचं आंदोलन झाल्यानंतर आम्ही असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला, त्याच्यामधनं मार्ग काढला, काही मंत्र्यांचा राजीनामा झाला, त्याच्यानंतर कायदा निर्माण झाला आणि आम्ही स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे जे काही ती माहिती होती त्याच्या पद्धतीनं केंद्र सरकारनं कारवाई केली. म्हणजे त्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपला. पण त्या आंदोलनामध्ये जे पक्ष मतदानात मागे राहिलेले आहेत ते घुसले. काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या घराच्या बाजूला जाऊन त्यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मला असं वाटतं की तो लोकशाहीतला एक भाग म्हणून केला. मग झारखंडमध्ये काँग्रेसचे नेते तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर का गेले नाही, तिथं लाठीचार्ज का झाला? त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घालून राजकारण करणं काही पक्षांनी थांबवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या जनजींच्या मनात जे आहे, ज्या संकल्पना आहेत, जी परिवर्तनाची आशा आहे ती पूर्ण करण्यासाठी सरकारनं काम केलं पाहिजे. साहेब, परराष्ट्र धोरण कसं असतं हे सांगण्यासाठी राहुल गांधींनी काल संदीप दीक्षित यांची जी गाळभेट ज्या पद्धतीने घेतली त्यावरती सध्या राहुल गांधी ट्रोल होताना पाहायला मिळत आहे. त्याच्यावरती विरोधक सुद्धा टीका करताना पाहायला मिळते. त्याच्यामध्ये मेलोनींचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये साहेब, त्यांनी असं केलं की एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाला किंवा नेत्याला मिठी मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असं म्हणून त्यांनी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाईल आहे ती त्यांनी स्टेजवरती दाखवली आणि टीका केली. त्याच्यावरून आता दोन्ही बाजूला रिएक्शन्स जे आहेत ते येत आहेत. बघा, समुद्रात उडी मारून झाली, काश्मीरच्या तळ्यात उडी मारून झाली, पोहून झालं, काय उपयोग काय झाला? 90 निवडणुका हरलेल्या आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचा एक वेगळा आवाका जागतिक पातळीवर निर्माण केलेला आहे. तो कोणीही पुसून काढू शकत नाही. आणि महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या नेत्याचं म्हणणं असं असलं पाहिजे की राजकीय वाद आमच्यामध्ये काही असेल, पण राज्याची किंवा देशाची बदनामी दुसरीकडे जाऊन करणं, परदेशामध्ये जाऊन करणं हा देखील देशद्रोह आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर जाऊन काय केलं याच्यापेक्षा ते रोज सकाळी 4 वाजता उठून योगा करतात ते करावं ना, प्राणायाम करतात ते करावं, लोकांमध्ये जाऊन भेटतात ते करावं, 22 तास काम करतात ते करावं. त्याच्यातनं काहीतरी होईल ना. 90वरनं 85वर येईल, 85वरनं 80वर काहीतरी 5-6 कुठेतरी विजय तर मिळतील. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांची टिंगलटवाळी करून स्वतःचं दुकान काय पक्षीय चाललं जाणार नाही. म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा पक्ष कसा वाढेल हा प्रयत्न केला होता, पण तिथं पण ते अपयशी झाले. सर, काँग्रेस जनता पार्टीने एक मुद्दा आता हातात घेतलाय, प्राथमिक शिक्षण सगळ्यांना मिळाले पाहिजे, पण त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर फी आकारले जातात खाजगी शाळेतून. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षण घेताना कॅप राहू नवा. आपण सरकारमध्ये त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करतो? मी सरकारमध्ये असलो तरी राज्याचा उद्योगमंत्री आहे. त्या मुलांची काय इच्छा आहे, मी विद्यार्थ्यांची म्हणतो, मी कुठच्या पक्षाबद्दल बोलत नाही. विद्यार्थ्यांच्या मनातली काय इच्छा आहे ही बघून आमचं सरकार पण काम करेल ना. त्याच्यामध्ये काय, विद्यार्थ्यांनी एखादी चांगली जर सूचना दिली किंवा बदल करायला सांगितलं तर सरकार करेल. ते नागपुरातून गडचिरोलीला नेमकं काय झालं होतं? ते कालचं काय प्रकरण नाही. नागपूरवरनं मी गडचिरोलीला निघालो होतो. गडचिरोलीला निघत असताना मला पायलटनी सांगितलं की सगळ्या टेक्निकली बाबी पूर्ण करून हेलिकॉप्टरचा मेंटेनन्स झालेला आहे, पाऊस नाही, त्याच्यामुळे आपण टेक ऑफ घेऊ शकतो. आणि ज्यावेळी हेलिकॉप्टर टेक ऑफ घेत होतं त्यावेळी अचानक त्यांनी परत ते खाली आणलं आणि सांगितलं की इंजिनमध्ये बिघाड झाला. आता इंजिनमध्ये बिघाड झालाय म्हटल्यानंतर मी उतरलो, माझ्या गाडीत बसलो आणि गडचिरोलीला गेलो. सर, पण तुम्हाला हेलिकॉप्टर देताना ते चेकअप केलेलं होतं, मग ते बिघाड कुठे आणि कसं झालं याबाबत आपण काय माहिती घेतली? इंजिनमध्ये बिघाड झाला. पण त्या संदर्भात चेक करूनच देतात. आता मी इंजिनियर नाही कुठं झाला बघायला, पण ते ठीक आहे, ते काय असेल. पण पायलटनं प्रसंगावधान राखलं म्हणून आजची रॅली चांगली पार पडली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा जो आंबा घाट आहे, त्या आंबा घाटामध्ये अडचणी निर्माण झाल्या, कोसळल्या आणि उर्दंड लोकांना एवढा पडतो की अनुस्कोळा घाट मिळाला. पहिली गोष्ट अशी आहे की हे मला मान्य आहे की लोकांना त्रास होतोय, त्याच्याबद्दल नाकारतच नाही. परंतु जमिनीलाच भेगा पडल्यानंतर
जर आपण गाडी तिथनं सोडवण्याचे आदेश दिले पालकमंत्री म्हणून आणि तिथं दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम केवढा मोठा होईल. नाही, गाडी नाही सोडत पण त्याच्यामुळे तात्काळ लवकरात लवकर काय काय उपाय. मोरे साहेब, आपण जर आंबा घाटातनं काल जाऊन आला का 2-4 दिवसात, तुम्ही बघा की असं नाही आहे की ते आज काम केलं आणि उद्या ते शेवटी त्याच्यातनं जीवितहानी होऊ शकते, मानवहानी होऊ शकते. त्याच्यामुळे ते जपूनच केलं पाहिजे. त्याला टेक्निकल सपोर्ट घेऊन त्याच्यामध्ये काय काय नक्की करता येईल ते बघून करायला पाहिजे. माझ्या भावनेनं आणि तुमच्या भावनेनं जर गाड्या आपण सोडल्या तर तिथं दुर्घटना घडू शकते म्हणून थांबवलं. काम सुरू करण्यापूर्वी सॉइल टेस्टिंग केलं होतं का? मुद्दा महत्वाचा आहे. सर काय आता सांगू जे आता? सगळ्या गाड्या वळल्यात ना, ट्रक ट्रेलर वगैरे, हे मुंबई गोवा महामार्ग आहे, तिथनं सिंधुदुर्गच्या अलीकडून ते सगळे अडोसुळा मार्ग. पण सर आता काय होतंय की जे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना, ते सगळे खूप त्यांची गर्दी असते हायवेवर, तर ते लेन फॉलो करत नाही, त्याच्यामुळे खूप त्रास होतो. हां, याच्या संदर्भामध्ये मी पोलिसांशी बोलेन, सिंधुदुर्ग पोलिसांशी बोलेन, रत्नागिरी पोलिसांशी बोलेन. वेळ पडली तर आजच त्याची मी मिटिंग घेईन. त्याची अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण याच्यावर मार्ग काढताना आंबा घाट सुरू करणं, जसं रघुवीर घाट सुरू करणं, हा त्याला मार्ग नाही. याच्यामध्ये फार मोठी दुर्घटना घडू शकते म्हणून प्रशासनानं उचललेलं पाऊल आहे. परंतु आंबा घाटाच्या संदर्भामध्ये आजच मी तुमच्या सूचनेनुसार बैठक केली. मिरजमध्ये सुद्धा रस्ता खचतोय. मिरजमध्ये सुद्धा रस्ता जाणार ते आता. हिमालय पण वितळतोय. नाही, नवीन कॉन्क्रीट रस्ता खचतोय. मराठे साहेब, आपण जिल्ह्यामध्ये येऊया ना. नाही, ती नगरपालिका नाही, मी मगाशी तेच सांगितलं की याच्यामध्ये जोपर्यंत टेक्निकली प्रूव्ह होत नाही की नक्की काय चाललंय भूगर्भामध्ये, कारण ज्या पद्धतीनं त्याला भेगा गेलेल्या आहेत त्या भेगा कुठपर्यंत आहेत, लँडस्लाईड होऊ शकते का, या सगळ्याचा अभ्यास 7-8 दिवसामध्ये ते करतील. आणि ते आज बैठक झाल्यानंतर पाहिजे तर मी आंबा घाटासाठी स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घेईन ना, आज संध्याकाळीच घेईन. साहेब, नगरपालिका इमारतीचं उद्घाटन पुढे केले ना. नगरपालिकेचं काम पूर्ण झाल्याशिवाय 100% आपण त्याचं उद्घाटन करणार नाही. फर्निचर, कारण आज काय होईल की आता आपण ती चांगली बिल्डिंग दिसते म्हणून ताबडतोब उद्घाटन करून घ्यायचं, मग ते फर्निचर राहतं, AC लावायचे राहतात, लाईट लावायचे राहतात आणि मग ते वर्षानुवर्ष होत नाही. 100% नगरपालिकेच्या इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतरच, डीप क्लिनिंग झाल्यानंतरच नगरपालिकेच्या इमारतीचं उद्घाटन केलं जातं. सर, साधारण किती दिवस या सगळ्या गोष्टींना लागू शकतो? 26 जानेवारी. अंदाज काय, प्लॅन काय? 1 महिना. साहेब, मारुती मंदिरच्या पुतळ्याच्या इथे नगर परिषदने सुरक्षा रक्षक नेमणार सांगितलं होतं, नेमला नाही, अनुचित प्रकार घडला. त्याने अतिशय गंभीर बाब आहे ही. मी आत्ताच पोलीस अधीक्षकांशी बोललो. मी तर त्यांना सांगितलं की नगरपालिकेनं सुरक्षा रक्षक ठेवण्यापेक्षा तुम्ही एक होमगार्ड 12-12 तासाच्या ड्युटीने किंवा 8-8 तासाच्या ड्युटीने ते ठेवला पाहिजे. ही जबाबदारी गृहविभागानं उचलली पाहिजे. कारण शेवटी उद्या नगरपालिकेचा कोणतरी गार्ड ठेवला आणि तरी ते घडलं, त्याच्यापेक्षा गृहविभागाच्या अखत्यारीमध्ये जर ही सुरक्षा तिथं आपण दिली तर अतिशय चांगलं राहील. तर उद्यापासून एक होमगार्ड त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे संभाजी महाराजांच्या इथं असेल, आपल्या शिवसृष्टीमध्ये असेल, सर्व पुतळ्याच्या जवळ. सर्व. हां, सर, त्याच्यासाठी मारुती मंदिरला जे गेट आहे ते 10 नंतर बंद करण्याची गरज आहे का? म्हणजे ते गेट सुद्धा 10 नंतर बंद केलेलं होतं. परवाचा जो प्रसंग झाला तो रात्री 11:30-12च्या दरम्यान आणि झाला. ते चढून ते गेले. काय माहिती साहेब, पोर्टेबल शिडी आहे ना, ते पोर्टेबल ठेवलं, शिडी तिथे हा, ठेवलं, बटनलाची आपण शिडी मारून- केली तर ते बरं होईल. हा, ते बघू, आज मी बोलतो. जेव्हा गरज असेल तेव्हा ते वापर. पण पहिली गोष्ट, जे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उपयोग करून आम्ही महाराष्ट्रातले आहे म्हणून सांगतात, त्यांनी सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण रात्री 12 वाजता काय केलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की त्यांना हुडकून काढले पाहिजे, त्यांच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे. गार्ड ठेवायची पण गरज नाही. ते जर बघितले तर असे काही खुळेबिळे कोण नव्हते, त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं ते होतं. त्याच्यामुळे त्यांना काही दिवसभरामध्ये अजून फोटो काढता आलं नाही. त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन केली पाहिजे, त्याबद्दल माझं म्हणणंच नाही. परंतु यात जे कोण होते त्यांची मेडिकल पण केली पाहिजे, या मताचा मी आहे. मी सांगितलं पोलिसांना. शिवप्रेमींची मागणी होती की हा? ती दिंड आणि काढा. शिवप्रेमींची की त्यांची दिंड हा. काढा, परत असं होणार नाही शहरात. मी या मताशी 100% सहमत आहे. शेवटी आपण किती प्रिकॉशन घेतो याच्यापेक्षा आपण कुठं जाऊन काय करतोय. समुद्रावरून सेल्फी जाऊन काढणं मी समजू शकतो, रात्री 12 वाजता तुम्ही तिथे चढून सेल्फी काढता, ही कुठची पद्धत आहे. त्यामुळे मी या मताशी 100% सहमत आहे की त्यांच्यावर कायदेशीर नाही, मी तसं नियमाच्या बाहेर, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अद्दल घडली पाहिजे आणि असं परत होणार नाही याचा मेसेज बाहेर गेला पाहिजे. साहेब, आजच्या रॅलीमध्ये मुस्लिम बांधव पण चांगल्या प्रमाणात होते, काय आजची तिरंगा रॅली ही कुठच्याही एका पक्षाची नव्हती. आजची तिरंगा रॅली 72 तासापूर्वी मी मुंबईतनं आवाहन केलं होतं की आपण तिरंगा रॅली काढू. संविधान लिहिणारे संविधानकार जे आहेत ते देखील रत्नागिरीचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.
शिवाजी महाराजांचा आपल्याला वारसा आहे, लोकमान्य टिळकांचा वारसा आहे, विदा सावरकरांचा वारसा आहे. मग अशा शहरामध्ये देशाला आणि राज्याला संदेश देणारी एक महत्त्वाची देशभक्तीपर रॅली असावी, यासाठी ह्या रॅलीचं आम्ही आयोजन केलं. आणि ही काही यावर्षी करून आम्ही थांबणार नाही, तर दर 14 तारखेला या रॅलीचं आयोजन होईल, दर 14 ऑगस्टला. तर या रॅलीला मिळालेला रिस्पॉन्स त्याबद्दल काय? मी सांगितलं नाही, रत्नागिरीकरांची रॅली होती आणि ज्या पद्धतीनं देशभक्ती ही आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली, देशाप्रतीची भावना बघायला मिळाली, संवेदना बघायला मिळाली, संवेदनशीलता बघायला मिळाली आणि देशप्रेम बघायला मिळालं. हा रत्नागिरीचा इतिहास आहे, रत्नागिरीची परंपरा आणि रत्नागिरीची संस्कृती आहे. भगवती कृतच्या संदर्भात सुद्धा राणी बैठक नेमकं आता काय स्टेज आहे? भगवती क्रूजच्या बाबतीमध्ये 3 वर्षापूर्वी ते भगवती क्रूज हे मंजूर झालेलं आहे. त्याची खोली किती असावी, तिथं कसं क्रूज येणार आहे, किती किलोचं येणार, किती टनचं येणार, यासाठी ती बैठक होती. आणि ती बैठक घेतल्यानंतर सकारात्मक नक्की आहे, तो विभाग सकारात्मक आहे, पण काही टेक्निकली ज्या बाबी आहेत त्या तपासून ते आपण काम सुरू करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.